या गोण्या भरल्या या आता आहे ना एक एक नेऊन टाकू आपण. तुला काय जाईल जाईल का कोणी? हे एकत्र करा ना. हे एकत्र करू ना. एक तुम्ही करून हा द्या. हा आणि तुम्हाला ताट लावते आपण जेवण करून घेऊ. हा? अरे हा ना तेच ना आता हे एकत्र करतो मी बरोबर बर का हे सगळं. दोन्हीच भरायचं असं नाही. हा हे गोणीत भरायचं. आता या नाही का 4 गोण्या भरून ठेवल्या. हा लवकर भरा लय टाइम झाला बरं का. हा ना पडलं ना तर काम नाही होत. टाईम झाला लगेच आता हे बरी तुम्ही. बोली लागेल. हा बस. आला तुला हे बा, तुला तर काहीच काम जमत नाही रे. हा नुसता नाटा फाटा आणि 2-2 मोबाईल ते काय वापरायचे भानगडी काय करती. आपण हाताखाली काम करतो ना तुमचं. हा तेवढा आहे आधार म्हणा. हाताखाली काम करती. स्वयंपाक करून तुम्हाला खाऊ घालते. हा नाही एवढं भारी आहे. स्वयंपाक भारी करती तू. स्वयंपाकामुळेच मला आवडती तू. बरं का नाही? बरं झालं, ऐका. हा. आज या बोली करा. ते उचलणार नाही तुम्हाला. आणि तुम्हाला 2 दिवस झाले बरं वाटत नाही. नाही नाही ती एक हा मला सांगेल तसा. हा. पाहू द्या बोली. राहू दे तुला तू नको त्या काव्याला सांगेल होतं गोण्या व्हायला ये रे. मीठ लागली वाटतं बरं का. नाही त्या खताला नाही काही होत बर का. हा. आता हे मिक्स केलं हे आता एवढ्या गोण्या आणि एवढ्या टाकू हे लागलं तिकडे भरून ठेवू. हा. चला आता जेवण करून घेऊ. चाल तिकडच्या घरात जाऊ. नाही इकडेच खाऊ. आणला डबा. जेवण भाऊ. हा हो हा काय करतोय? काय नाही हे इकडे खत व्हायचंय. अरे मला भूक लागली भाकर द्यायला पाहिजे का नाही तुला? काय आहे? अरे जेवायचंय मला. जेवायला हा आई या म्हाताऱ्याचा ताण हो. आणि त्या शिरपेकडे नाही गेला का तू? आता पहिले सुटतो का आलो मग त्याच्याकडे जाणार. अरे मा आता असं हा आमच्याकडे लागत आहे तिकडे लागत अरे पहिली टाइम आहे मला तो पहिले आलोय. तू काही नको कटकट लावू गाड्या. का मग? तू आता आहे ना हा. आमचं काम चालू इडे खत व्हायचं. म्हणजे बापाला उपाशी मारायचं का? अरे इड आम्हालाच भाकरी नाही पोटाला. ही उपाशी सकाळची. अरे तुम्ही राह उपाशी पण म्हाताऱ्याला तर घाला. हा आपलं आता आजच्या दिवस शिरपेकडे जाय तू. शिरप्याकडे तू कसं यायचं पहिले नाही गंगा रामकडे जाय बाबा. अरे जाईन मी तू सांग त्यांच्याकडे. काम चालू आहे त्यांचं त्याचं म्हणा. अरे 3 टाइम ती का जेवतो. नाही आता त्या आजचा संध्याकाळी ये माझ्याकडे. हा? मी लागलं तुला मटण आणील संध्याकाळी. अरे बाबा तूच घाल बाबा. तू ऐक रे. 3 टाइम लागत खायला हा ना 3. अरे तू मोठा आहे का नाही एवढ्यामध्ये? अरे आहे पण आता त्यांच्या बापावा नाही तू पोरांना. तुला दिसतं का एक गोणी नेतो का तू? काय करू ओपून टाकू का तिकडे? नाही व्हायला माणसं नाही इडे एक. ते वावरामध्ये खत टाकायचं जातात घेऊ. हा हे बघ. भाकर द्या मला आधी मला भाकर द्या आणि मग वावरात नाही काही काम सांगा. अरे काम काय सांगतो तुला बाबा. इड मी माझा जीव चाललाय गोण्या भरल्या सकाळच्या. अरे काढून पसतवले मला भाकर देते नाही तुम्ही. आम्हालाच नाही ना अजून स्वयंपाक नाही ना. स्वयंपाक नाही मग आता करता बरं तू आता असं कर सकाळचं त्यांच्याकडे जेवण कर हा. आणि संध्याकाळी मग मी लागलं तर मटण आणतो. इडे जेवायला संध्याकाळी. असं करतो का? हा जाऊ का? ऐका ना हा. मग, एवढी खताची दोन्ही ठेवली ना त्यात. एक जाता जरी एक गोणी ठेवली तर बरं होईल. 5-6 गोण्या भरले. भाकरीचा पत्ता नाही तुमच्या गोण्या वा आम्ही. अजून आमच्याच पोटात काय हा. केलं नाही. हा? आम्हालाच नाही काय अजून. लय असे इथं माझा कसे- नवरा रात्रीपासून तापाने पण अरे. पडलेला होता. आता या गोण्या व्हायच्या सुनन मुलं असे कसे? एवढी एक गोणी घेऊन जा. हा तर गोणी ने ते रे तळण जाता आणि जाता. ते जाऊ दे मारुती मी येणार नाही. का बरं? तुम्ही भाकर घातली नाही काही नाही त्यांचे तळण वाहन त्यांचे बरं, हे जा करा. वा. हा? वा तुम्ही फुकट काम पाहते बरं सकाळी ये सकाळी काच संध्याकाळचं मटणचा आता मरू दे. गेला आहे ना शिळ्या भाकरी सुद्धा घालायच्या लायची नाही. आपलं आपलं जेवण करून घेऊ. चला भाऊ आता ते शिरपतराव जातो जेवायला. मला लय भूक लागली. शिरपतराव हा मला भाकर तरी दे बा दादा. जेवण नाही घेतो. नाही ना ते मोठ्याच्या इकडे गेलतो ते म्हणे आम्ही दाणे वाहतोय अजून स्वयंपाक नाही पाणी नाही काय नाही. त्याने दिलं भाऊ काढून तसं. काय बोललं की तुला काय स्वयंपाक तर झाला का? इकडे हा इकडे ये म्हणजे काय खायचं निमिट व्हायचं ना. आता काय सकाळचा टाइम आहे का मी काय दुपार आलोय का? हं? हा? त्या दिवशी गंगेच्या पक्का बारबाट खाल्लं हा. सगळं आमच्या बाथरूम सगळं बाथरूम कुठून नाही रे. मग हागायचं कुठे बंद राहत? वावरा जातो माय बाप किती लागली माहिती का त्याच्याबद्दल तुला.
पण भाकर मिळेल का नाही भाऊ? भाकर बिकर नाही आपल्याकडे. नाही त्याला म्हातारा काय वाळून उपाशी मारते तो का? काय मला एक जन्म नाही दिला. अरे का 3 काढले, मग 3 त्या टायमाला विचार करायला त्या टायमाला हात पाय कडवले एकच काढला त्याने झेपटून यायची. त्या टायमाला तुला लय अरे तू म्हातारी होती तर मला 8 वाजता जेवण द्यायची. हा? जात ना म्हातारी माग म्हातारी गेली जात तुझ्या बळत जायचं का मी? बळत जायचं काय केलं त्या जगून काय केलं. म्हणजे तुम्हाला काढून पस्तावा म्हातारी जगली असती ना ती चांगली होती. हा. लय वाईट होता त्या टायमाला. सून आल्यापासून तुम्ही फार बेकार बनले बा. चंपे हं? ये पाय हे मात्र काय म्हणते ए, मशनीवर कपडे या बायका केल्यापासून तुम्ही बिघडले. तिची मेकअप झाली थांब नको कटकट करू. मशीनवर आहे मशीनवर मग कपडे शिवते ती मशी बसली मशी मशिओ मशी वळा गेली मशी बसली. मग तू बस यायला येऊन जाऊ दे वरात. जाय त्या गंगा का बाई खाय का म्हणून मग त्याला माहिती नाही तो मग खाली हातात द्यायचा ना. तुला काढेल नाही का रे दादा? हम्म? काढेल नाही? काय झालं? त्याला नाही खाली हातात देत होता नाही नाही ते जाऊ दे देऊ दे. मला तिन्ही पोरे सारखेच. मी असं आवड निवड नाही करेल. काय आहे बघ त्याला. अरे जेवायला आलो बाई. जेवायला हा ते मोठ्याकडे नाही गेलात काय? अहो मोठे का ते त्यांचा स्वयंपाकच झाला नाही अजून. आम्ही ना दोघा पोत स्वयंपाक केला तर आम्ही खाऊन पिऊन बसलो. आणि आता मला भाकरी नाही करताना बघा माझा हात भाजला इथं. आता मला भाकरी नाही आता वर म्हातारा वाळून द्यायचा का? मात्र का ना वाळ हा? अरे बुका वाचून मरण ना. जवानीतले मजा केले जा जा गंगा का जा. हा? जा गंगा का तिची बायको चांगली. आता माझा हात 3 पोरे मला. त्याला कौतुक करते माय गांगी सुन लय बानी माय गांगी सुन बात दिली का पण. आता आता काय झालं? आता जा की मग तिकडच. अरे मी एवढ्या सुनाला बाईच म्हणतोय. काय नको बा बायकोला काय बाय म्हणू नको. चेपे मला व त्याच्यानं आपल्याला भाकर तुकडे काय बाबा द्यायचा. जाय नको ताण घेऊ. हा? आम्हाला जायचं बाहेर थोडं काही मेकअप करायचं जायचं. जाय. काय उपयोग आहे भाऊ? जाय, जाय. दोन पोरांनी ते लावलं अहो, उचकून. तुम्हाला समजत नाही का एकदा नाही म्हटल्यावर जा की पुढे. हा? पुढे जा. लिख लिख यायला काय बाबा. लिखा तो का दादा हा जातो भाऊ. गंगाराम भाऊ. हा? काय वाटतं का तिच्या का. तुम्ही काय करा ना दुपारच्या वेळेला दरवाजाच बंद करून ठेवायचा. ते बरं पडेल. म्हणजे तो येणारच नाही आपल्याकडे आता मागायला. आपल्याकडे आणि 4 लोक बघणार पण नाही आपल्याकडे. जेव्हा आला का त्याला 2-3 दिवस सांगा मिरचीचा दापाटा दे लाल मिरच्या जुलाबाना जाम झाला पाहिजे तो उठला नाही. आपल्याच घरामध्ये बसेल. ते मर नाही लवकर. हा तो म्हणाल की यांनी झपाटे ते मेले ना जुलाब ते जर मेलं ना आपल्याला वाटपत्र करू घ्या ते. बरं ऐका आता दुपारचा वेळ झाला ना की दरवाजा बंद करूया. चला आपल्याला जायचंय ना. चला तुला तयार होते पटकन. या आतमध्ये. दरवाजा लावून गेला परत येईल तो. हा आता कसं काही चला भाऊ आता गंगाराम राहिला बा. जा आता फक्त. तिच्या आईला फार आत पावलं आहे नाही मला. गंगाराम हो गंगाराम. कोण आहे रे? अरे तो बाप आहे न कोण आहे रे? दादा हा तू हा ना. अरे फार भूक आहे ना एकूळ झालो रे दादा. ये इकडे ये हा. ये. काय काय झालं काय? अरे मला भूक लागली. भूक लागली? हम्म. मग भुकायला दुसऱ्या पहिल्या घरी जायचं दुसऱ्या घरी जायचं इथं काला आले अरे 2 घरून आलो भुकून. मग इथं तिसऱ्या घरी भुकायला आले तिसरं का आलो म्हणलं मा गंगाराम पांगशीच आहे. हा मी त्याला जीव लावत होतो तो मला जीव लाईन. आणि म्हणून शेतातले पैसे त्यांना द्यायचे का नाही नाही याच्यावर जीव आहे भावाला. हा त्या खाण्यापुरता दोघांपासून. खाण्यापुरता का नाही नाही पण जीव लाय- सकाळच्या टायमाला दादा तो आहे ना मोठ्याकडे जातो ना. अरे मोठ्या जातो नियमाना पण ते म्हणते आमचं स्वयंपाकच नाही झालं. आमच्याकडे रात्रीच्या झाले रात्री आता नाही आमच्याकडे दुपारचा मधव्याकडे जायचं मग? आणि संध्याकाळचं आपल्याकडे जेवायला. तुम्ही दिवसात आले अहो त्यांनी काढून दिलं मला तांगाडून काय सांगा त्या भाकरीच नाही करेल आणि आमच्या पुरतेच केले असं झालं. म्हणजे म्हातारा असंच वाळवायचं का तुम्हाला? त्याच्या आपण बरे आपण तरी खाऊ घालतोय नाही नाही मला पोटाला मारायचं का तुम्हाला? ठीक आहे बरे ना. नाही 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 बापाला मारून जमल का? मग हा बापाला मारल्यावर एवढी इस्टेट भेटेल का मला? मग आम्ही इस्टेटसाठी देऊ पण मग संध्याकाळी दिवसा नाही देणार नाही तर टाइम करून घ्या परत. मग तिघांक 3 टाइम घ्या ना. मग रात्री ना आमच्याकडे दिवसा कशाला आले संध्याकाळच्या दादा टायमाला अहो जेवायला. त्यांनी मला घातलं ना जेवायला दोघांनी नाही घातलं मग आता शेवट म्हणून आलो तुमच्याकडून. मग उद्या या जाऊ दे आजचा टाइम नाही आता हा आता नाही? उद्या आज आम्हाला बाहेर जायचंय स्वयंपाक नाही करेन मी. अरे पण मी वाळून जाईन ना जेवणच पण- नसतं. बाहेर खा एका दिवशी हा? बाहेर खा मग हॉटेल मध्ये जायला पैसे द्या. पैसे नाही आता पैसे आहे का हा? द्या. आता सुट्टे नाही ना फक्त 10 रुपयात नाही सुट्टे. 10 10 रुपयात काय खाणार रे तू? अरे 100-200 रुपये दे मी हॉटेल मध्ये जेवतो एवढ्या दिवसात म्हातारा तिथं म्हणजे. जेवलं पैसे खिशात नाहीत ना. जेवलं स्कॅनर टाका थोडं 10-5 रुपये देऊन टाक हा. 10-5 पुढे जेवण उसळ तरी येते का मग या संध्याकाळी नाही तर उद्याच्या जेवायला उद्या स्वयंपाक करणार आहे आम्ही तर उपाशीत राहायचं. मग आता आम्ही काय करणार नाही आमच्याकडं
अरे दादा, पोटाला नाही देते मग काय दादा, उपयोग आहे तुमचा मी काय म्हणतो काय माहितीये का हा. तू जास्त बोलत बसू नको हा. सकाळचं तिकडे जेवायचं तुझं तू तिकडे जेव हा. संध्याकाळचं आमचं आम्ही घालू ना जेवायला. आता इकडून पुढे त्यांना सांगतो ती का 3 टाइम मग रोजचं तेच आहे ना. इथून पुढे पोरांनी केलं आता त्यांच्या बायका पण तेच करतील का तुम्हाला 2 टायमाचं खायला देतील? नाही. आता नाही संध्याकाळी उद्या या. त्याच्यापेक्षा एक काम करू माहितीये का तिघांना पण एकत्र येऊ आपण आणि सगळा विचार करू हा त्याच्याशिवाय फायदा नाही. नाही तसं केल्याशिवाय नाही. आणि तसं म्हणायला गेलं तर बापाचा विचार केला पाहिजे. आपण करून ते दोघं आई तर खातील का? नाही त्यांना पण बोलवू ना नाही तर आपण जाऊ दादाला घेऊन तिथं. नाही तर बापाला आपण सांभाळू शेती आपल्या नावावर करून घ्या. हा, तसं असं काहीतरी करा. आम्ही सांभाळू. पण मला मारू नका उपाशी आम्ही मारा. मारणार नाही 2 टाइम खायला देऊ पण शेती आमच्या नावावर करून द्यायची. सगळं करून देतो बाई. हा, मग जाऊ दे सांभाळ. हं. नाही, तुझं डोकं चांगलं चालतं का? हा? पैसे घ्यायचे. हा, पैसे घ्यायचं हुशार आहेस तू. हो, मग. हा बर का भाऊ हा? मी सगळं काय करायचं ते फक्त मला पोटाला नकार मार. नाही पोटाला नाही मारणार. आमच्या जर नावावर जमीन होती ना हा. 2 टाइम ने 3 टाइम खाऊ घालू आम्ही. जमीन तर देणारच आहे तुम्हाला. हा, मग आम्ही खाऊ जमीन घालू. मीठ होणार नाही. एवढ्याच्या तिघांच्या 3 नावं करून देणार. एक काम कर जाऊ तिघाकडे जा. तिघा करणार आहे म्हणे. मग आता ते निसा आहे नियमानं द्यायला पाहिजे. मग एक काम कर ना हा, जेवायला तिकडेच पाहिजे. जा. हा, जा. आणि तिकडेच खा जा बरं मग संपलं. तुम्हाला हिस्सा नाही लागत ना? हा? हिस्सा नाही लागत तिघा- ना? तिघांना देणार आहे. खाऊ तिघांना आपण देणार घालणार आहे. तिघांना देणार आहे मग तिघही जेव घालणार नाही ना. मग आता का नाही घातलं? आमच्याकडे आले. अहो ते म्हणत स्वयंपाक नाही झाला आम्ही कामात आहे. आमचाही नाही झालं स्वयंपाक. आम्ही जेवलो नाही. अरे आम्हाला हॉटेल मध्ये तरी जेव घाला. मग दोघं आहे ना. दोघांना बोलवा. ठीक आहे. पाववाडा खाईन तरी मी राहीन आजचे दिवस. दोघांना बोलवा. अरे थांब जा एक काम कर त्या आहे ना त्या दोघांना बोलवून घेतो. फोन लावा. फोन लावतो हम्म. त्या मोठ्याला पण फोन लावतो आणि बारक्याला पण हा फोन सगळ्यांना लावून घेतो. सगळ्यांना आम्ही चेक खाऊ घालायचं काय? सोक्ष मोक्ष लावून हा, टाकू मग काय? बाबा. एकदाचा डोक्याला तापच नको. म्हणा या म्हाताऱ्याचं काय करायचं सांगा बरं. मला हे काय म्हाताऱ्याची लावलं बिल्ले वाटत लावून द्या म्हणून. हॅलो हा दादा कुठे आहे? हा, तू एक काम कर बरं लवकर तुम्ही 2 जण घरी या बरं इकडे पाडदेशील. हा ये लवकर ये. मधल्याला वाला. आता मधल्या भावाला बोलून घेतो. हॅलो हा भाऊ कुठे आहे तू? घरी आता घरी घरात फोन करतो का? बरं या ना इकडे या. हा ना. ये काम आहे जरा ये. कर रे चंद्र. अरे पण ते आम्हाला थोडं आम्हाला आहे ना थोडं शेती भेटणार नाही म्हणा. मेकअपचं जाऊ दे मरू दे थांब जरा. मेकअप काय मेकअप करायचाच आहे सगळं आयुष्य मेकअप साठीच आहे. तुम्ही त्याला कशाला सांगताय आपल्याला कुठं जायचं कुठं नाही ते? भाऊ आहे बघूया ना ना खर्च डायरेक्टली. मी करतोय खर्च स्वतः करतो. हा, आपण डायरेक्टली त्यांना काय सांगायची गरज तू. हे सगळं जाऊ द्या. मुद्द्याचं बोलायचं तुमचं राहू द्या. सगळ्यात महत्वाचं आता एक बरं का भांडणाचा विषय का निघाला येऊ काय तुझ्याकडे सकाळचं दादा जेवायला आहे ना? अरे मी कामात होतो बाबा स्वयंपाक नव्हता तयार मला ते खत व्हायचं. हा का? शेती मग त्या सगळ्यांनी दादाला घ्यायची. कोण द्यायचं 2 घास? म्हणजे म्हाताऱ्याला मारायचंय उपाशी. अर्धा तास थांब म्हणलं स्वयंपाक होईल आता तर थांबा ना तो दमगाडीत नाही आता अरे बळ काढून दिलं काय असं बोलू तुमचं झालं. यांचं काय झालं? आणि भाऊ तुझ्याकडे आला होता ना तो जेवायला? मावाला आहे ना दुपारचा टाइम आहे तो नीरला चाल मी कसं काय घाली माझा हात नाही का भाजला? हात भाजला. हात बांधला का? करा दादा एक काम करा याला एक महिना एक ठेवा 3 टाइम खाऊन येतो तो 10 टाइम खाऊ. असं करा बरं का आमुष्याला तुमच्याकडं नाही तारीख महिना तारखेवर नाही, तारखेवर आमुष्या. नाही तारखेवर 1 महिना. तारीख ते 30 तारीख मग करा आणणार. आणि 31 तारीख आली मग नाही 1 तारीख ते 30 तारीख याच्या करा आणणार. बरं 30 तारीख ते 31 तुझ्या करा आणणार. 1 ते 28 मग करा आणणार. का बरं तुझ्याकडे का 2 दिवस कमी लगेच? 2 दिवस का कमी तुझ्याकडे? आपण 2 दिवस बाहेर जातो ना फिरायला. एक काम करा हा 30 तारखेचा महिना लावा 31 तारखे दिवशी त्याला म्हणा तू ते पाहू काय काय अडचण नाही आपल्याला. अय, अरे 3 पोरं असताना भीक मागायची का बापानं? काय केलं माझ्या करता आपण काय केलं शेती देणार तुम्हाला काय दिलं म्हणजे शेती देणार नाही का शेती वाटून द्यायची. आम्हाला तिथं तुम्हाला पण दिलं हा. आम्हाला आमच्याकडे खातो आमच्याकडे खातो तुमच्याकडे खात नाही तुमच्याकडे खात माझं म्हणणं काय नाही आहे? चालल्या. हा. महिनाभर सगळ्यांनी सांभाळा हा. त्याच्याकडून चांगल्या प्रकारे सांभाळलं जाईल त्यांनी कायमचं सांभाळून घ्या. बरोबर. नाही नाही पहिला इसा एक नाही, काम करा नाही, इथं सध्या पण नाही. नको, आमच्याकडे सांभाळा. आता तुम्ही उपाशी अबे, मारता जमीन. तुम्हाला- सध्या ना करून नाही. काय झालंय? माझ्या मेवणीचं लग्न आहे मला पैसे गरज आहे मी जमीन ओपून माझ्या म्हणजे मेवणीचं बापाच्या ह्याच्यावर मेवणीचं लग्न ठेवलंय का? अरे तू बापाच्या इन्स्टिट्यूट डोळ्यात ठेवून मेवणीच्या लग्नाला चालला का? आजची काय लग्न मेवणीकडे पैसे नाही का लग्नासाठी? घ्यायचं का बाजूवाला? अरे बापाला उपाशी मारून मेवणीच्या लग्नाला चाललाय. नाही नाही तुम्हाला वावर घ्यायचं तुम्हाला मेवणीचं लग्न सगळं बापाच्या ह्याच्यावर आहे अहो, काय? आता शेवटचं लग्न नाही नाही तुमचं गहाण ठेवलं तुमचं गहाण मी ठेवलं केलं का? लाडका जावई हा, लाडका जावई. मेवणीचा लाडका
का जावाई दाजी मला लग्नात काय घेणार आहे मग मला तुझ्या काय बोलली? लग्नात एलसीडी घेणार आहे मोठा हा घ्यावा ना तिकडूनच्या घ्यावा नाही इकडून दादा कशाला घ्यावा? जमीन माझ्या नावावर हा, करून घे. बापाला उपाशी मारून मेवणीचं लग्न कर ठेवून दे. आमच्या घरी ठेवणार आहे जमिनीत कोणी रुपया मागायचा नाही कोणी नाही, नाही. मागायचा असं नाही. मग काय झालं? आम्हाला पाहिजे आम्ही सांभाळणार आहे. बरोबर आहे तुम्ही सांभाळा तुम्हाला भारी जमीन देणार आहे आम्ही काय बोलत हा तुमचे तोंड अवतार ती काय बघा चुकीची पहिले. बोलतीये म्हणजे ती तुम्हाला बरोबर म्हातारा बोलते नको मग त्याला सांभाळायचं नाही कोणी? नाही त्यांना म्हातारा नको फक्त पैसे लागतील वळवळ नको करू दादा मिळायचे जमीन वाटून मिळले जाणार नाही विचारा बापाला. किती तारखेला म्हणणार सांग किती तारखेला हा का म्हणणार? म्हणजे मरायची म्हणजे वाट तारीख बघायची. मला सांग. तारीख मी लिहून ठेवली तुम्हाला वाटून द्या याला अन्न कमी ए भाऊ, करा ए भाऊ. नाही, वाटून दे आधी वाटून दे वाटलं कोणालाच नाही आता तू उपाशी मारते तेव्हा वाटून दिलं मला तर भीक मागायला लावशाल तुम्ही नाही नाही वाटून देतो तुम्ही म्हाताराला घरात मारून वाटून टाका. द्या बस म्हातारा भीक मागायला दादा दादा तू थांब. तू कोणीच नाही म्हणलं ना एवढं अंग टाक कापून मी तो अंग ए भाऊ अरे तो जिवंत आहे अजून तर त्याचा अंगठा कापायला निघाला तुम्ही मग जमीन काय नावर कोण आहे आमचा शिका घेऊ ना आपण अरे तुम्ही याला भाकर तुम्ही तरी घ्या, घालता आम्हाला का? नाही त्यात काय घ्यायचं वाटून शिक्का. द्यायची हो मामा हा? ही बाईला काहीच नाही लागत आहे तिच्या घरात. या अशा चाटा बा आणलं नाही, म्हणून चालतंय. बापाचं लांब केलंय बायको चाटपणा करते. चाटत, अबे, चल बाजू पोऱ्याला लय ते येड्यावानी करते तू काय मारामारीवरच यायला माझं लागला तोंड काय? दिसतं नुसतं पैशासाठी शांतबाई, हा नुसते पैशासाठी येऊन बसले इथं लहान भाऊ आहे, तुला कळतं का काही लहान भाऊ आहे लगेच लहान झालं. भाऊ. याला कळलं नाही का दोन झाले तेव्हा हात पाया कडून घ्या काय लाज झाला असतं तिसरा बायांमुळे सगळं खेळ बायांमुळे म्हणून आता मी बापाला काढूच नाही का बाबा, अरे. ही आहे ना हिचं तोंड आवरीत नाही माझं तोंड हातात आहे. माझं तोंड हातात आहे. हा. बरोबर बोलला तिचं नाही, तोंड आवरत नाही बरोबर आहे ना हा. आपण ह्या बापाचा कोणी विचार करायला नको का गांगेरामध्ये बोलत ते बरोबर आहे आता तू चाल देऊ, आता मी कामात नाही, नाही, तुम्ही बायकाचे तुम्ही बैल दोघं झाले. भामटे पण गंगाराम ने ना तू बोलू एक काम कर बाबा हा. तू आहे ना तू माझ्याकडेच राहा हा. आणि इथंच खान पी इथंच मर जमीन- मी बघीन काय करायचं जमीन वाटून दिली द्यायची. आम्ही गेलो ना काय देणार आम्ही नाही. कायद्याने लढू कायद्याने करू. जमीन नाही वाटत हा, करायचं. कायद्याने. करा तुमच्याकडून जेवढं तेवढं करा, करा. अरे हा, या जमीन हा. तुमच्या नावावर नाही म्हाताऱ्याने करत. जन्म काय भेटत वाटतं? पैशासाठी ती काय नाही वाटतं? करत. तुम्ही सगळं कसं घेतात ती भाकरी घालते आणि याला जमिनीत वाटून दिली अरे अरे मी काय म्हणतोय तुम्ही दोघं ऐकता का ए तुम्ही गरजता का तुम्ही फक्त आता पैशासाठी मला करताय. तू पण थांब जरा मला एक सांग हा बाप कुणाचा आहे आपला आहे ना सगळ्याच आहे, आपल्या तिघांचं. आपल्या तिघांचा आहे ना मग तिघांनी मग ह्या तिघींचं काय आहे मध्ये कालवा ए, तुम्ही अजिबात आता करकुचवानी आळू नका तुम्ही शांत बसा आपण चांगल्यासाठी आरडतोय ना हा नाही चांगल्यासाठी आम्ही नाही आरोप बोलत. तू शांतबाई तू आम्ही चांगल्यासाठीच तू करतोय सगळ्यापेक्षा बरोबर आम्ही चांगलंच करतोय. तुम्हाला सांगतो काय मला किती बोला पण माझ्या बायकोला हा बायकोला लाडाची ना तिला काय बोललो का बीपी वाढेल माझा हा. बायकोच्या घरी मला जायचं खायला. तुमचं काय पाहत म्हाताऱ्याची नका ना भाऊजी. म्हाताऱ्याला पाडशील बाबा अहो, मी जिवंत आहे. शिरपतराव शांतबाई तू आणि आमच्या बायकायला काय आहे का नाही ऐका हा, गोडीत गोडीत जेवढं भेटेल ना तेवढं घेऊन टाका गप्प बसा हा. दादा तू कधी मारणार आहे सांग आमच्या जमीन हा मारायची जमिनीत वाट पहा, वाटून नाही मारायची नाही नाही वाट पहा. दादा आहे ना तो मरू नाही तर ना मरू तो काय तुमच्याकडे येणार नाही काय नाही तो माझ्या घरी राहील हा. आणि जमिनीची काय वाटणी करायची नाही नाही हा तुमच्यासाठी मेलेल्याचे दोघा भावासाठी आम्हाला मेलेले. 2 एकर दे भाऊ. माझे पोरं शाळा जातात अरे कुटकं भर भेटणार नाही कुटकं काय हा, झाला विषय संपला जा आता आता दादानं सांगितलं मामा अरे तुम्ही मला भाकरीला आलं काय म्हणते मा बायको स्वयंपाक नाही मला असं नाही हा जा कोर्टात. सकाळपर्यंत जगायचं नाही मग. हा बापाला उपाशी मारून जगायचं नाही तू काय दादाला काय जीव मारायची धमकी देतो काय रेकॉर्डिंग करून ठेवा दोघांची रेकॉर्डिंग करून ठेवा बघा हा. आहे का नाही लक्षात दादा इकडे हा, कुठं इकडे असं पुढे अरे भाकरीला नाही अरे बोलू पुढे शकत ये. नाही अशाला नाही काय बोल ना, इथंच बोल ना. इथंच बोल दादा इथं बोल दादा तू इकडे याचं धमकावून का काय तू झाली? हा, बाई, हा, बाई, चार मी- माणसात ऐकून घे. सडी तोड बोल हा. माझं आहे ना तुझं खूप जीव आहे हा बरं बरं काय झालंय दादा ऐकून ये, दादा ऐकून ये. हा? माझं आहे ना तुझं खूप जीव हा. आहे तसं काही नाही बघा पण तू आहे ना अंगठे जर दिले ना हा. तर तुला लागत अरे 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 बरं. अरे 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 अरे